नमस्कार सख्यांनो, बघितलंच असाल आज तर स्पेशल आहेत गुलगुले. रमजान येत आहे ना. चला आता मग कोणाकोणाला आवडते गुलगुले आणि शिरकुर्माची रेसिपी तर मी आता उद्या टाकणार आहे, पण आज आता गुलगुले बनवून दाखवा म्हणलं. दोन्ही एकदम तर होणार नाही. कोणाला गुलगुले चहासोबत आवडत म्हणून आम्ही तर चहासुद्धा केला होता, तुम्ही बघतच असाल. मग रेसिपी तर बघायचीच आहे ना. चला तर मग आता आपण रेसिपी बघूया. बघा कशा पद्धतीने मी गुलगुले तयार केलेले आहेत. अगदी जाळीदार आणि तेलही न राहणारे असे गुलगुले आपण आता तयार करत आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी गूळ, 4 चमचे रवा, बारीक रवा, इथे घेतलेले आहे बडीशोप आणि विलायची, आणि इथे घेतलेला आहे मी 3 वाटी मोजून गव्हाचं पीठ. तर याच्यामध्ये आता मी काय करत आहे, गूळ हे आपण पाण्यामध्ये वितळून घेणार आहोत. वितळून घेऊन त्याचं पाणी तयार करायचं आहे आता आपल्याला. तर बघतच असाल आपण, मी आता इथे अशा पद्धतीने पाणी टाकत आहे त्याच्यामध्ये. आणि आता हे चमच्याने तर होत ना, थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, की जेणेकरून कोणताही गोड पदार्थ टाकला त्याच्यामध्ये थोडीशी जर चिमटभर जर मिठाची जर टाकली ना चिमट, तर खूप छान चव येते. तर अशा पद्धतीने मी गुळाचं पाणी घेतलं आहे. आता ते गाळून घेत आहे त्याच्यावरती. तर त्यामध्ये मी टाकत आहे बारीक रवा. आता टाकत आहे बडीशोप आणि वेलची पूड. असं एक हाताने असं चांगलं फास्टमध्ये फेटून घ्यायचं छान, की जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या नाही राहिला पाहिजे. इतकं छान असं फेटायचं आहे त्याला, की त्याच्यामध्ये असे बबल असं एकदम असे फोडासारखं पीठ असं तयार झालेलं पाहिजे आपल्याला. जेवढं हे बॅटर आपलं छान होईल तेवढे गुलगुले आपल्या आतून असे जाळीदार आणि मस्त फुलतील पण. तर यामध्ये मी आत्ता सोडा टाकलेला नाही, सोडा आपण नंतर टाकायचा. अशा पद्धतीने बघा मी इथे ते पीठ असं फेटून घेत आहे. थोडे थोडे पाणी ॲड करायचे, का तर जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या नाही राहायला पाहिजे. गुठळी राहिली तर मध्येच आपलं ते शिजले तर पीठ ते तसेच राहते. हे बघा मी थोडंच पाणी ॲड करत आहे आणि एकसारखं पीठ हे असं कालवून घेत आहे. त्याला इतकं छान कालवायचं आहे की एकसारखं ते बॅटर आपल्याला बनलं गेलं पाहिजे. असं बघा तुम्ही, एकसारखं असं हे पीठ आपलं झालेलं आहे. गुलगुले पण आपले सोडण्यासारखे पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ मी एकसारखं करून आता ह्याला मी अर्धा तासापर्यंत मी झाकून ठेवत आहे. आता यामध्ये मी सोडा टाकलेला नाही. सोडा अर्ध्या तासानंतर आपण टाकणार आहोत. तर आता बघा हे पीठ आता थोडंसं फुगलेलं आहे. तर आता हे पीठ थोडं फुगल्यामुळे घट्टपणा झालेला आहे त्याला. आता हे थोडं किंचितच सोडा आपण आता टाकणार आहोत. जास्त सोडा टाकला तर सोड्याचीच चव आपल्याला लागेल, गुलगुल्याची चव लागणार नाही. तर आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून अजून एकदा एकसारखं फेटून घेत आहे, तर जेणेकरून सोडा हा आपला सगळ्या पिठाला मिक्स झाला पाहिजे आणि चवही टेस्ट येते. नाहीतर एकीकडे सोडा बसला तर ते आपल्या गुलगुले फुगणारही नाहीत आणि ते सगळे बिघडून जाण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने मी हे एकसारखा सोडा मी आता त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. थोडं पाणी टाकून तुम्ही बघतच असाल. आता हा पाणी टाकून मिक्स केलेलं हे जे पीठ आहे ते आपण अजून एकदा 10 मिनटं झाकून ठेवणार आहोत. आता हे पाणी टाकून आपण हे पीठ झाकून ठेवलं तर अजून एकदा हा सोडा टाकून ते पीठ आपल्याला आता गुलगुले करण्या इतकं छान आपलं बॅटर ते फुगेल. आता बघतच असाल आपण, आता हे बॅटर आपलं थोडंसं फुगलेलं आहे. पण थोडं अजून 10 मिनटं त्याला ठेवलं की अजून छान हे फुलते. तर आता मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे. आता बघतच असाल तुम्ही, मी आता इथे घेत आहे, हे बघा ताट ठेवलेलं आहे, त्याच्यावरती मी आता पेपर टाकलेला आहे. आता बघा तुम्ही, इथे मी छोटंसंच टाकून बघत आहे तेलामध्ये, तर तो सुद्धा गुलगुला किती छान फुलतो ते पण तुम्ही बघा. तुम्हाला दाखवते मी तुम्हाला. आता हे पीठ आपलं फुगलेलं आहे, याच्यामध्ये बबल्स तयार झालेले आहेत बघा. अजून एकदा मी हे फेटून घेत आहे, जेणेकरून अजून एकदा बबल्स तयार होते, अजून त्यात छान मस्त बबल्स तयार होतात फेटल्यानंतर. आता बघा याच्यामध्ये मी छोटीशीच अशी टाकलेली आहे तेल तापले का बघण्यासाठी. तर किती छान त्याच्यामध्ये छोटा गुलगुला हा तरंगत दिसते बघा आपल्याला. आता थोडा हाताला पाणी लावून आपण हे गुलगुले एक एक करून सोडून घेणार आहोत. आता हे पहिलाच घाणा असल्यामुळे आपण त्या कढईमध्ये भाजी करतो ना, त्यामुळे आता हे थोडंसं चिटकून राहील बेटर. पण नंतरचं जे टाकताना क्षणी
टाकता क्षणी आपला हा गुलगुला वरती फुलून असा तरंगेल बघा तेलामध्ये लगेचच. आणि हां, गॅसची फ्लेम ही मिडियम आचेवरच ठेवायची. कमी केला तर गुलगुले हे जास्त तेल पितात आणि फास्ट केला तर गुळामुळे गुलगुले करपण्याची शक्यता असते. आता तुम्ही बघतच असाल, हा पहिला घाणा असल्यामुळे आपले गुलगुले हे थोडेसे चिटकलेले आहेत. का तर आपण ही भाजीसाठी वापरलेली असते कढई, त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने हे गुलगुले आपले तयार होत आहेत. तर कोणाकोणाला हे गुलगुले आवडतात. आता रमजान तर सण आलेलाच आहे. आपणही ही रेसिपी करून बघूया सगळ्यांनो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. बघा आता, आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा अशा पद्धतीने मी इथे गुलगुले काढून घेत आहे. आता हा पहिला घाणा आपला निघालेला आहे. अशा पद्धतीने मी पाणी लावूनच असं सोडत आहे. पाणी का लावायचं की एक एक गुलगुला हा आपल्या हातातून सुटतो. चिकट गव्हाचे पीठ असल्यामुळे हाताला चिटकून राहत नाही. बघा तुम्ही बघतच असाल, पहिला घाणा हा चिटकला होता पण दुसरा घाणा हा चिटकला नाही. टाकता क्षणी गुलगुला असा वर तरंगून येत आहे बघा. असा गुलगुला वर तरंगला की समजायचं आपले गुलगुले हे जाळीदार आणि मऊ असे तयार झालेले आहेत खाण्यासाठी. खूप छान. बघा तुम्ही आता बघतच असाल कसे गुलाबजामसारखे दिसतात. आता हे बघून कोणाकोणाला आता गुलाबजामची पण आठवण झालेली असेल आता. तर गुलाबजामचा पण आपण रेसिपी टाकणार आहोत. असेच गुलाबजाम आपले पण रेसिपी आता येईलच थोड्या दिवसात. आता उद्या आपण शिरखुर्म्याची रेसिपी मी टाकणार आहे, ती पण तुम्ही नक्कीच बघा. तर अशा पद्धतीने हे गुलगुले मी तयार केलेले आहेत. रमजान सण आला की खरंच गुलगुले आणि शिरखुर्मा हे खावंसं वाटतोच. हे बघा अगदी असे मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत. मी झारा त्याच्यामध्ये टोचून तुम्हाला दाखवला आहे. एक एक असं गुलगुला असं टोचलं तरी तो असं परत फुलत आहे, जागेला येत आहे. तर अशा पद्धतीने मी हे गुलगुले सगळे तळून घेतलेले आहेत. आता गुलगुले आणि चहा हा कोणाकोणाला आवडतो ना, ते नक्की मला कमेंट करून पण सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघतच असाल आणि बघत राहा. आवडल्यास नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येत आहे. तर आता मी इथे आपल्यासाठी तुम्हाला म्हणलं होतं ना आम्ही चहा पण करतो म्हणून. आता चहा आणि गुलगुलेही तुम्ही एकदा खाऊन बघा. छान वाटते टाईमपाससाठी 5-6 वाजता आपलं बसून गॅलरीमध्ये हे चहा पिला तर आता बघा अशा पद्धतीने मी इथे चहा पण करून घेतलेला आहे. तर तुम्हाला हे चहा गुलगुले किंवा गुलगुले आणि शिरखुर्मा हे खाण्याची आवड असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने आता आपला चहा झालेला आहे. खूप छान. हे बघा आपला चहा तयार. चहा आणि गुलगुले, वाव, तोंडाला तर पाणी सुटले ना. हे गव्हाचं पिठाचं आहे ना, त्याच्यामुळे हेल्दी आहे आणि टेस्टी आहे. किती छान झालेलं आहे बघा. जाळी धरली आहे पूर्ण, छान मऊ लुसलुशीत झालेले आहेत. अजिबात चिकटपणा नाही, घट्टपणा नाही. खूप छान असे गुलगुले रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता रमजान येत आहे ना, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला, चहा गुलगुले किंवा गुलगुले या खायला तुम्ही पण रेसिपी नक्कीच तयार करा. धन्यवाद.